लागलेली आहे. आनंद लोक घेऊ देत नाही आणि मग भगवंताचा आनंद घ्यायचा आहे ना, चालली इकडं चाल वचनाची चाल कीर्तनाची. लोक म्हणतात काय कीर्तनाचा, काय नामस्मरण कराव, काय भगवंताचं चिंतन कराव, काय देवानामचं चांगलं केलं. बघा काही लोक आहे म्हणणारे. सुद्धा माझे आप्पा जीवनभर परमात्मा गेला नाही, जीवनभर कधी देव धरला नाही आणि आप्पा वारले. खूप खूप जीवाला कसं तरी वाटलं बाबा आपल्याला कॅन्सर झाला आणि आप्पा वारले. जीवनात कधी परमात्मा गेले. आप्पाला म्हटलं तुकाराम हॉस्पिटल मध्ये त्यांना जॉईनिंग केलं आणि त्यात मी बसली होती खुर्चीवर. म्हटलं आप्पा आता तुम्ही जाणार आहात. आप्पा म्हणे अजून गेलो नाही बाई. म्हटलं आप्पा तुम्ही आता जाणार आहात. आप्पा म्हणे अजून काही गेलो नाही. म्हटलं एक दिवस तुम्हाला जावं लागणार आहे आप्पा. आज आम्ही तुम्हाला 2 लाख लावू 3 लाख लावू, तुम्ही वाचले तर फारच परमात्म्याचीच इच्छा. आणि आप्पा म्हणे आता ते वाचणार नाही बाई. म्हटलं आप्पा तुम्ही वाचणारच. आप्पा म्हणे आता वाचणार नाही बाई. आप्पा ही परमात्म्याची इच्छा. आप्पा घ्या बरं म्हटलं आता देवाचं नाम, विठ्ठल म्हणा. आप्पा म्हणे नाही. म्हटलं तुला पांडुरंग म्हणा. आप्पा म्हणे नाही. आप्पा म्हणे बरं. आप्पा म्हटलं तुम्ही जर विठ्ठल म्हटलं नाही तर आजपासून मी बोलणार नाही. आप्पा म्हणे बरं तू बोलत नाही म्हणून देवाचं नाव घेतो. म्हटलं बरं घ्या विठ्ठल विठ्ठल म्हणा. म्हटलं 4-5 खेप आपण विठ्ठल विठ्ठल म्हणलं. आता माझ्यासाठी लोक तुमच्यासाठी म्हणा म्हटलं विठ्ठल विठ्ठल. आपण स्वतःसाठी म्हटलं. आता म्हणा म्हटलं घरच्यासाठी विठ्ठल विठ्ठल. आपण घरच्यासाठी विठ्ठल विठ्ठल म्हटलं. आता म्हणा म्हटलं गावासाठी विठ्ठल विठ्ठल. आपण गावासाठी विठ्ठल विठ्ठल म्हटलं. आपण दिले ना चान्सेस 6 महिन्याचे अजून वाढवले ना देवानं. आपण म्हणजे वाजी वा 6 महिने अजून पण जरा भगवंताचं चिंतन केलं ना 6 महिने वाढवले देवाने. 6 महिन्याने आप्पा चांगले झाले. ऑपरेशन झालं आप्पाचं, चांगले बोट लावले टकाटक. आप्पा म्हणे आता भगवंताचं निश्चितपणे चिंतन करणार, भक्ती करणार. पण मनातून होतं का आपणचं? मनातून आपण वाटते म्हणून आपण म्हणे इना घेतो. ते आप्पा सारखीच माझ्या आप्पा. अरे बाबा तुम्ही कसं समजू नका. त्यांच्यासारखी म्हणजे माझ्या बाबासारखीचे आप्पा. तुम्ही संशय वेगळा करता. संशय वेगळा नाही करू. माणसाला संशयानं कसं खूप वाईट होत असतं. त्यांनी विना घेतला होता. माझ्या आप्पाने विना घेतलं. परमात्मा घेतला. मी आप्पा लय चांगली आहे. अरे बाबा बघा लक्ष ठेवा. ऐका तुम्ही आज हसू लागले त्याचं तात्काळ सांगतो. आता तुम्ही हसताना आता तुम्ही हसताल सांगितल्यावर हसताल नाही. माणूस जो कधी हसतो जोपर्यंत त्याला समजत नाही तोपर्यंत तो माणूस हसतो. मग त्याचं हसणं बंद होते कधी सांगितल्यावर. बघा आता हे हिना काढलं लोक पाय लागतील का यायच्या नाही लागतील. स्वतः माझ्या मैत्रिणी हरिपाळाला आले ना पाय लागावं लागते. कधी लागणार नाही पण जेव्हा त्यांनी लागावं लागते. जेव्हा तुम्ही जर देव हातात घेतला तर अख्खं गाव पाय लागण्याशिवाय लागत नाही. मग आपण हिना घेतला आपण लागत नाही तर गाव पाय नाही लागले लागत शेवटल्या दिवशी बघा आपण माझा हिना घेतला आणि मला घेतल्याच्या नंतर माझी आजी तिथं होती. माझी आजी खूप बारी. आजी कीर्तनाला आली. आजीला आबाजीचा म्हणजे 36चा आकडा. आजी कीर्तनाला आली. कीर्तनाला आल्यानंतर आजीला घेतला हिना नाचली. अख्खं मागं कीर्तन होय बघ नाचले. आजी म्हणे घरी या.
आप्पा म्हणे घरी घरी या मी तुम्ही मग सांगतो. आप्पा गेले घरी, मी गेली घरी आणि आप्पाही गेले घरी. म्हटलं आजीच्या कळत पडलं तर आजी मला मारून चालू दे काही कुठं आहे तो गजर. आणि आजीने प्रश्न केला आप्पाले, आता तुम्ही बिमार पडले होते ना, आता ऑपरेशन नाही झालं तुम्ही हिना घेतलं थै 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 करा, आला का तुम्हाला बाबा? तेव्हा आपण एक प्रश्न केला, माझे आप्पा फुला म्हणते माझ्या आजीला, फुला आणि फुले म्हणायचे. अहो फुले, सांगायचं तात्पर्य तसं नाही. कधी कीर्तनाला घेताना पाहिलं का मला? नाही, तसं तर पाहिलं तर नाही तुम्हाला. पण तुम्हाला आज कोण एवढा जोर आला? आज घरीच नाचता ना तुम्ही, अख्खे लोक पाहिजे ना. काही माहिती वाटत द्यायला पाहिजे होतं तुम्हाला कीर्तनात नाचलो ना तुम्ही. माझ्या धोत्रा झुरळ गेलत आणि त्या झुरळाने मला एवढं नाचवलं. अरे बाबा, जो माणूस भगवंताच्या दारामध्ये बसलेला आहे ते भगवंत सुद्धा नाचवतो. पण बाबा तुम्ही काय केलं? आजी घ्यायची हे बाबा चांगली आहे, देखो बघायसाठी दिसत आहे. तुम्ही पण चांगली दिसत आहे. तुम्ही बाबासाठी होत नका. ते कसं असते, कडवा आहे कडवा लावलेला त्या बाबाने आणि दोन बैल सोडून लागतो आणि त्याला म्हणा खाणं रे ते बैल उरवण्यासारखा करतो. तुम्ही तशी करू नका.